सध्या आपण बातम्यामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचे पडसाद पाहतोय. किती रणगाडे फुटले, किती क्षेपणास्त्रे डागली गेली आणि किती जीवितहानी झाली याचे आकडे आपण रोज मोजतोय. पण ही झळ फक्त युद्धाच्या मैदानात मर्यादित नाही, ती थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. गॅसची टंचाई असो, पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव असो किंवा महाग झालेले दूध आणि खाद्यपदार्थ, आज आपण आर्थिक संकटात आहोत. पण या युद्धाचा एक असाही बळी आहे जो ओरडून सांगू शकत नाही, तो म्हणजे आपला निसर्ग आणि पर्यावरण. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की या युद्धाच्या धुराड्यात आपलं आकाश, पाणी आणि माती कशी गुदमरते आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य कसं धोक्यात येते. नमस्कार, मी किरण सुभाष चव्हाण आणि आपण पाहत आहात किरण चव्हाण ऑफिशियल. विमानांचा आणि जहाजांचा धूर. तुम्हाला माहिती आहे का, स्टेल्थ बॉम्बर्स आणि लढाऊ विमाने दिवस रात्र आकाशात घिरट्या घालतात तेव्हा ते प्रचंड प्रमाणात इंधन जाळतात. यातून निघणारा कार्बन डायऑक्साईड पृथ्वीचं तापमान झपाट्याने वाढवतोय. आज संपूर्ण जग क्लायमेट चेंज किंवा हवामान बदलाशी लढत असताना हे युद्ध मात्र पृथ्वीला आणखीन तापवत आहे. अमेरिकेची महाकाय विमानवाहू जहाजे समुद्रामध्ये तैनात आहेत. त्यातून होणारी ऊर्जा निर्मिती पर्यावरणासाठी किती घातक आहे याचा आपण विचारही करत नाही. लष्करी तळांसाठी होणारी वृक्षतोड केवळ बॉम्बस्फोटच नाही, तर युद्ध सज्जतेसाठी होणारी निसर्गाची हानी ही अतोनात आहे. लष्करी तळ उभे करण्यासाठी, छावण्या उभारण्यासाठी आणि धावपट्ट्या तयार करण्यासाठी हजारो एकर जंगले कापली जातात. ज्या जमिनीने आपल्याला पिढ्यानपिढ्या ऑक्सिजन दिला, ती झाडे रणगाड्यांच्या आणि बुलडोझरच्या खाली काही मिनिटात चिरडली जातात. ती जमीन लष्करी कारवायांसाठी नापीक आणि वृक्षहीन केली जाते. ही वृक्षतोड म्हणजे निसर्गाच्या फुफ्फुसावर केलेला वारच आहे. मातीचे प्रदूषण. युद्धात वापरली जाणारी स्फोटके आणि धातू जमिनीत मिसळतात. बॉम्बमधील लेड, मर्क्युरी आणि युरेनियम यासारखे घातक घटक मातीचा पोत कायमचा खराब करतात. युद्ध संपलं तरी जमिनीत मिसळलेले हे विषारी धातू वर्षानुवर्ष शेती आणि पाण्याला प्रदूषित करत राहतात. यामुळे जमीन अनेक वर्ष नापीक होते आणि पुढच्या कित्येक पिढ्यांना तिथलं अन्न धोक्याचं ठरतं. स्थलांतरित पक्ष्यांचा, समुद्री जीवांचा विनाश आणि पाणी प्रदूषण. युद्धाचा सर्वात मोठा तडाखा आपल्या जलसंपदेला बसतोय. समुद्रात तैनात असलेली युद्धनौका आणि तेलवाहू जहाजावर होणाऱ्या हल्ल्यामुळे हजारो टन तेल समुद्रात मिसळतं. या तेलगळतीमुळे समुद्री जीवांचा श्वास गुदमरत आहे. पश्चिम आशिया हा भाग स्थलांतरित पक्ष्यांचा मुख्य मार्ग आहे. पण युद्धाचे स्फोट, विमानांचा आवाज आणि विषारी धूर यामुळे हे पक्षी आपला मार्ग विसरत आहेत. 1991च्या युद्धाच्या वेळी अरबी समुद्रात झालेल्या तेलगळतीमुळे जवळपास 20 ते 30 हजार समुद्री पक्षी आणि हजारो जलचर मारले गेले होते. जेव्हा समुद्राचं पाणी प्रदूषित होतं तेव्हा त्यातील जीवसृष्टी तर नष्ट होतेच, पण मानवी साखळीतही हे विष पोहोचतं. आकाश आणि जमिनीसोबतच आपलं पाणी सुद्धा आता या युद्धाच्या विळख्यात सापडलं आहे. तेहरानमधील काळा पाऊस. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की पाऊस काळा असू शकतो? पण इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धात क्षेपणास्त्रे थेट तेल साठ्यावर आणि रिफायनरीवर आदळतात तेव्हा तिथून निघणारा धूर हा सामान्य नसतो. हजारो टन कच्चे तेल जळल्यामुळे वातावरणात कार्बनचे कण आणि विषारी रसायने पसरतात. जेव्हा या धुराचा ढगांशी संपर्क येतो तेव्हा तेहरानसारख्या 1 कोटी लोकसंख्या असलेल्या शहरावर चक्क तेलाचा आणि काळा पाऊस पडतो. हा पाऊस केवळ जमिनीला काळं करत नाही, तर तो आपल्या फुफ्फुसात विष पेरतो. विचार करा, त्या शहरात राहणारी लहान मुलं जेव्हा श्वास घेतात तेव्हा त्यांच्या कोवळ्या फुफ्फुसात हवेऐवजी विषारी धूर जात असतो. युद्धाची ही काळी सावली त्या निरागस पिढीला आयुष्यभरासाठी रुग्ण बनवून जाते. हा निसर्गाचा कोप नसून मानवाने स्वतःवर ओढवून घेतलेला विनाश आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा कार्बन बॉम्ब. मित्रांनो, आज संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाशी लढत असताना ही युद्धे जणू आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. युद्धात वापरली जाणारी लढाऊ विमाने
आणि रणगाडे अवघ्या काही तासात इतका कार्बन उत्सर्जित करतात जो कमी करण्यासाठी निसर्गाला कित्येक वर्ष लागतात. त्यातच तेलवाहू जहाजे आणि गॅस पाईपलाईनवरील हल्ल्यामुळे होणारी मिथेन गळती पृथ्वीचं तापमान वेगानं वाढवत आहे. थोडक्यात सांगायचं तर ग्लोबल वॉर्मिंग हे मानवासाठी हळूहळू मारणारं विष आहे, तर युद्ध हे त्याला मिळणारं इंधन आहे. जोपर्यंत ही युद्धे थांबत नाहीत तोपर्यंत पृथ्वीला थंड ठेवण्याचं जगाचं स्वप्न केवळ कागदावरच राहील. मित्रांनो, युद्ध जिंकल्यानंतर झेंडे फडकवले जातात, पण त्या मातीचा पोत आणि हवेची शुद्धता परत मिळवण्यासाठी अनेक पिढ्या खपाव्या लागतात. सत्तेच्या संघर्षात आपण विसरतोय की ही पृथ्वी फक्त माणसांची नाही, तर त्या मूक पक्ष्यांची, प्राण्यांची आणि जलचरांचीही आहे. येथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, माणूस युद्ध जिंकतो पण पृथ्वी हरत नाही का? हा विनाश थांबला नाही तर भविष्यात श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा मिळवणं हे सर्वात मोठं युद्ध असेल. तुम्हाला हा विषय कसा वाटला? युद्धाच्या या पर्यावरणीय बाजूवर तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा किरण चव्हाण ऑफिशियल. धन्यवाद.